विद्यार्थी घडवणे हा आपला स्वार्थ आहे, कारण आपण जसजसे वयस्कर होतो तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते। ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा। म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे, असं मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले यांनी व्यक्त केले। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 9वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला। यावेळी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक शाह, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या। आदर्श कुलगुरू पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला। COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील भिरुड यांना आदर्श कुलगुरू, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षक सेवक, दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक, अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉक्टर स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक चेतन दिवान यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते। संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। डॉक्टर भूषण गोखले म्हणाले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्य असे होते की ते आयुष्यभर शिकतच राहिले। शिक्षक म्हणून आपणही त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजेत। जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता। विद्यार्थ्यांकडे केवळ ज्ञानच नव्हे तर कौशल्य असले पाहिजेत। नेहमी सकारात्मक राहा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा। समाजातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। डॉक्टर दीपक शाह म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शिक्षण प्रणाली येत आहे। या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवणारे नव्हे तर उत्तम माणूस बनवण्याचे काम होईल। या धोरणामुळे शिक्षणात आमूलाग्र बदल घडून येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण होईपर्यंत संस्कारक्षम विद्यार्थी तयार होणार नाहीत। पुण्याने पहिली शाळा, पहिली महिला डॉक्टर देशाला व महाराष्ट्राला दिली। येणाऱ्या काळातही मोठे बदल घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे। समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला समाजसेवक म्हटले जाते, तसेच शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकाला शिक्षण सेवक म्हणतात। त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समजून घेऊन त्यांना सन्मान द्यावा आणि त्यांचा आदर राखावा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं। आमचं जे ब्रीद वाक्य त्याच्यामध्ये आहे, टीच टू लर्न, लर्न टू टीच। When you are teaching, you are actually learning a lot. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणला तसं की विद्यार्थ्याला विचारलं तर तो एन्सायक्लोपीडिया लगेच एखाद्या जी गुगलवरती किंवा विकिपीडियावरती सांगेल, पण तेवढ्यावरती भागत नाही। तुम्हाला त्यातनं शिक्षकाला पण कळतं की अरे ह्यात काहीतरी वेगळं आपण सांगितलं पाहिजे त्याला। ही जी प्रथा आहे ती मला वाटतं फार महत्त्वाची आहे आणि ती आपण जागृत केली पाहिजे। मी जाधव इन्स्टिट्यूटचे जे पुढचं स्वप्न आहे की शार्दूल, आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट। मी नेहमी सांगत असतो की सकारात्मक राहा, बी ऑप्टिमिस्टिक, बी ऑलवेज पॉझिटिव्ह। निगेटिव्हिटी तर संबंध समाजात न्यूजपेपरमध्ये 3ऱ्या पानावरती ह्याला मर्डर, त्याला मर्डर, हा मरला, तो पडला। यू मस्ट बी पॉझिटिव्ह अँड यू मस्ट लुक ॲट द लाईफ ऑल्सो इन द पॉझिटिव्ह वे।